तर आता आपण आलो आहे सेकंड पार्ट मध्ये या लेक्चरच्या. तर आपण ह्या लेसनची सुरुवात करूया टेम्परेचर अँड रेग्युलेशन पासून. द अर्थ रिसिव्स एनर्जी फ्रॉम द सन. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द एअर सराउंडिंग द अर्थ सच एज वॉटर वेपर, carbon dioxide, absorb a part of this heat and give it to the other constituent of air. As a result, the earth's surface remains warm, thereby becomes suitable for living world on the earth. म्हणजे एक्झॅक्टली यांना काय सांगायचं आहे की आता थोडी आपण इमॅजिनेशन करायची. हे झालं आपलं अर्थचं सरफेस. या अर्थच्या सरफेस वरती आपण काय घ्यायचे, छोटे छोटे, हे झालं, हे जे तुम्हाला छोटे छोटे दिसत आहेत हे झालं आपलं ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मधले छोटे छोटे पार्टिकल्स, जसं की ऑक्सिजनचे पार्टिकल्स, डस्टचे पार्टिकल्स, तुम्हाला जे पार्टिकल्स माहिती आहेत ते सगळं हे झालं त्यांचा मिक्सचर. आता काय होत आहे की सनचे रेज येत आहेत कुठून, सनकडून. कुठे येत आहेत, अर्थच्या क्रस्टवरती. अर्थच्या क्रस्टवरती जेव्हा सनचे रेज येणार आहेत तेव्हा ते काय होतात, रिफ्लेक्ट होतात आणि ते कुणाकडे जातात, या पार्टिकल्सकडे जातात. मग हे जे पार्टिकल्स आहेत, ती जी हीट आहे, म्हणजे इन शॉर्ट ह्याच्याकडून काय आलेलं आहे, ते सनच्या रेज आलेत. सनच्या रेज ह्याच्यावरती जेव्हा पडणार तर हे काय होणार आहे, थोडं गरम होणार आहे आणि ते कशामध्ये कन्वर्ट होणार, हीटमध्ये कन्वर्ट होणार. आणि हीट कुणाकडे रिफ्लेक्ट होणार आहे, या पार्टिकल्सकडे. तर हे पार्टिकल्स काय करतात, ही जी हीट आहे ती ऍब्झॉर्ब करतात. मग ही हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर ते एकमेकांमध्ये काय करतात, जसं की आपल्याला माहिती की अर्थ हे जे एअर आहे त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे काय कॉन्स्टिट्युएंट्स असतात, जसं की वॉटर वेपर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, काय अजून ऑक्सिजन आहे, हे वेगवेगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टींमध्ये ती हीट ट्रान्सफर होती. त्याच्यामुळं काय होतं, अर्थचा जो सरफेस आहे आपला, अर्थचा जो सरफेस आहे तो काय राहतो, गरम राहतो. आणि तो गरम राहतो थोडा तरी, म्हणून आपलं जे अर्थ आहे त्याच्यावरती आपण जगू शकतो. इफ तसं नसलं असतं, इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ, द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो. इफ आपल्या इथं अर्थवरती एअर नसली असती तर काय झालं असतं, आपल्या इथं लाईफच नसली असती आणि आपण सगळे इथं आता जिवंतच नसलो असतो. त्याच्यामुळं अर्थवरचा जो टेम्परेचर आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कशासाठी, लिव्हिंग बिंगसाठी. Transmission of sound. All the sound that we hear reaches through the surrounding air. The density of the air also changes due to the change in its temperature. In winter, the density of the air increases. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की आपल्याला आवाज ऐकायला येतो, तर ते कशामधनं ट्रॅव्हल होतं, तर ते ट्रॅव्हल म्हणजे एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला जाते, म्हणजे तो हलतोय. मग ते कशामधनं एक्झॅक्टली पास होतं, तर ते पास होत आहे एअरमधनं. त्याची जी डेन्सिटी आहे एअरची ती काय होती, जसं जसं टेम्परेचर चेंज होणार तशी त्याची डेन्सिटी चेंज होणार. डेन्सिटी म्हणजे काय की त्याच्यामध्ये किती पार्टिकल जवळ आहेत आणि लांब आहेत. जेवढे पार्टिकल्स लांब असणार त्याच्यामध्ये गॅप असणार, बरोबर आहे, आणि जेवढे जवळ असणार मग त्याच्यामधनं त्यांना ट्रॅव्हल करायला खूप काय होणार आहे, लवकर ट्रॅव्हल करता येईल. वी कॅन हिअर द विसल ऑफ अ डिस्टन्स ट्रेन क्लिअरली इन द अर्ली मॉर्निंग इन द विंटर. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जे मॉर्निंगमध्ये आपण विंटर थंडीमध्ये टेम्परेचर काय असणार आहे, कमी असणार आहे. टेम्परेचर कमी असल्यामुळं आपल्याला लांबचे जे ट्रेनचा जो आवाज आहे तो आपल्याला खूप क्लिअरली ऐकायला येतो. बट तेच तुम्ही दुपारी नाहीतर इव्हनिंगला तुम्ही ऐकायला गेले तर तुम्हाला थोडं कमी ऐकायला येणार आहे. त्याच्यावरनं आपल्याला काय कळतं, एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. त्याच्यामुळं आपल्याला कळतं आहे की एअर हे खूप हेल्पफुल आहे. कशासाठी, साऊंडला त्याच्यामधनं ट्रान्समिट करण्यासाठी, म्हणजे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती नेण्यासाठी. पुढे जाऊया आपण प्रॉपर्टीज ऑफ वॉटरकडे. व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड. कुठल्या स्टेट्स आहे आपल्याला माहिती की वॉटर फाउंड करता, म्हणजे आपल्याला वॉटर कुठल्या स्टेटमध्ये दिसतं, तर ते एका स्टेटमध्ये दिसतं, ती आहे लिक्विड. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर. म्हणजे हे पिक्चर, हे सगळे तुम्हाला जे पिक्चर्स दिसत आहेत त्याच्यावरनं तुम्ही कन्क्लुजन काय काढणार. सगळ्यात पहिला पिक्चर आपण ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये काय दिसतं की त्यांनी बलून फिल केलाय आणि त्याला होल्स पाडले, आणि त्याला जेव्हा ते स्क्वीज करणार आहे तर त्या होल्समधनं पाणी बाहेर निघत आहे. ह्याच्यावरनं कळतं आपल्याला की पाणी हे कुठल्या पण शेपमध्ये काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं.
पहिलं ते काय होतं, भरलेलं होतं, पण त्याला स्क्वीज केल्यानंतर छोट्या छोट्या होल्स मधनं ते पण बाहेर येते. ते सेकंड इमेज वरनं काय करतंय आपल्याला, की आपल्याला त्यांचे हे लेवल्स दिसत आहेत. म्हणजे स्टार्टिंगचा जो लेवल आहे त्याच्यावरती कमी ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, मीडियम लेवल आहे त्याच्यावरती मीडियम ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, आणि खालचा जो लेवल आहे त्याच्यावरती खूप जास्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. म्हणजे पाणी जेवढं खाली असणार त्याच्यावरती प्रेशर काय असणार, जास्ती असणार. म्हणून आणि ह्याचा आणि याचा रिलेटेशन काय आहे, की खाली आपल्याला प्रेशर जास्ती आहे म्हणून इथनं जे पाणी बाहेर येते ते बघा जोरात येत आहे, मधून येते तिथं मीडियम आहे म्हणून काय मीडियम सारखं असं पाणी पडतंय, आणि वरच्या साईडला कमी आहे खूप म्हणून काय होतं, एकदम अलगद पाणी पडतंय. हे समजलं. तिसऱ्या फोटोमधनं आपल्याला काय कळतंय, मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिलता हाय एरिया आणि लो एरियाचा. हा जो वॉटर वरती ठेवलेला आहे तो झाला हायर एरिया, आणि हा जो खाली ठेवलाय काय बोलतात हे बकेट सारखंच, आपण बकेटच बोलू, ह्याला बकेट नाही येत आहे, पण त्याच्यामधनं जेव्हा आपण वॉटर ते झालं लोअर एरिया, आणि ह्याच्यामध्ये आपण जेव्हा पाईप ठेवणार तर ह्याच्यामधनं पाणी ट्रॅव्हल होणार हायर पासून लोअर कडे. समजलंय सगळ्यांना हे. वॉटर ऑकर्स इन अ लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन, म्हणजे सोपं आहे, आपलं रूम टेम्परेचर, म्हणजे आपण जसं नॉर्मली वॉटरला बघतोय तर ते आपल्याला कसं दिसणार, लिक्विडमध्ये दिसणार आहे. वॉटर इज फ्लुइड सबस्टन्स, वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप, म्हणजे ते काय आहे, एक फ्लुइड सबस्टन्स आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण टाकणार तो त्याचा शेप घेणार. स्वतःचा शेप आहे का त्याला, पाण्याचा तुम्ही कधी शेप पाहिलाय, नाही. त्यातला काय असतं, व्हॉल्यूम असतं, त्याला शेप नसतो पण त्याला व्हॉल्यूम असतो. म्हणजे आपण त्याला कुठल्या पण जागेमध्ये टाका तर तो त्या जागेचा काय घेणार आहे, आकार घेणार आहे. बट तुम्ही 1 लिटर पाणी घ्या आणि तुम्ही कुठल्या पण वेसलमध्ये टाका, म्हणजे ह्या वेसलमध्ये टाकलं तेवढंच राहणार आहे, ह्या वेसलमधनं काढलं आणि तुम्ही मोजलं तरी ते 1 लिटरच राहणार आहे. हे 1 लिटरचं वेसल असणार, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ते परत काढलं आणि मोजलं तरी 1च लिटर असणार आहे. म्हणजे तुम्ही ते जे पर्टिक्युलर तुम्हाला हे जे दिसत आहेत वेसल्स, म्हणजे हे भांडी, कुठल्या पण भांडीमध्ये टाका त्याचा शेप चेंज होणार पण ती जी क्वांटिटी आहे ती चेंज नाही होणार. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स और सीप थ्रू स्मॉल गॅप्स और क्रॅक्स, म्हणजे ते छोट्या होल्स मधनं बाहेर निघतं, छोट्या गॅप्स मधनं बाहेर निघतं, नाहीतर क्रॅक्स मधनं बाहेर निघतं. On pouring water in an oil clay dish, water does not spread out, form small round drops. Why does this happen? ह्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलाय. काय क्वेश्चन आहे, की आपण काय घ्यायचंय, भांडं घ्यायचंय, त्या भांड्यामध्ये ऑइल स्प्रेड करायचं आणि त्या ऑइलवरती आपण काय टाकायचे, थोडेफार वॉटरचे ड्रॉपलेट्स टाकायचे, छोटे छोटे ड्रॉप्स टाकायचे. तुम्हाला काय दिसतं, की ते ऑइलचे जो सरफेस आहे वरचा त्याच्यावरती वॉटरचे काय बनतायत, ड्रॉपलेट्स बनतायत, गोल 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 स्मॉल राउंडेड ड्रॉपलेट्स बनतात. तर ते का होते नक्की, कारण की पाण्याची जी डेन्सिटी आहे, म्हणजे पाण्याचे मॉलिक्युल्स थोडे लांब लांब आहे कुणापेक्षा, ऑइलपेक्षा. ऑइल्सचे मॉलिक्युल जे आहेत, पार्टिकल जे आहेत छोटे छोटे, ते काय थोडे जास्ती जवळ आहे पाण्यापेक्षा, म्हणून पाणी काय होतं त्याच्यावरती राऊंड शेपमध्ये ड्रॉप्स फॉर्म करत आहे आणि त्याच्यामध्ये ते जाऊन मिक्स नाही होत आहे. हे समजलंय सगळ्यांना. Take a plastic bottle from more than half full of water. Mark the water level on the bottle. Keep this bottle upright in the freezer for the making ice. Open the freezer after a couple of hours and observe. You will see that the water has changed into ice. Note the level of the ice. You will find that the ice level is higher than the water level. Before freezing, what you can infer from this? As water freezes from ice, it expands and its volume increases. On freezing, how much increase in the volume of water? In what proportion did the increase? आता हे जे पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट त्यांनी सांगितलंय, मला ह्याचा व्हिडिओ भेटला तर मी नेहमीसारखं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. आता मी हे व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करतो. इफ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली असणार तर ती बघा एकदा, नसेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन तर करतोच आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, की एक बॉटल घ्यायची आपण, त्या बॉटलमध्ये वॉटर फिल करायचं आहे. वॉटर फिल केल्यानंतर त्याला किती भरलं तिथे एक मार्करने मार्क करायचं आहे. मग ती वॉटर जी आहे ती जाऊन फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची. फ्रीझरमध्ये 2-3 तासांनी नंतर तुम्ही जेव्हा पाहणार त्याला, तुम्हाला काय दिसतंय, की त्याचं काय कन्वर्ट झालंय, ते कन्वर्ट झालंय आईसमध्ये. ते कन्वर्ट झाले कशामध्ये, आईसमध्ये. मग जेव्हा तुम्ही ते ऑब्झर्व करणार, की तो जो मार्कर आहे, आपण जेव्हा पाणी असताना तो मार्कर लावला होता, ते जे आईस कन्वर्ट झाल्यानंतर ते पाहिलं तुम्ही तर त्या मार्करपेक्षा वरती आलेलं असतं. ते एक्झॅक्टली का होतंय, की जेव्हा
वॉटर फ्रीज होतं तर ते काय होतं, ते एक्सपांड होतं, म्हणजे काय होतं, वाढतं, त्याचे मॉलिक्युल्स लांब लांब होतात थोडे. त्याच्यामुळं त्याचा जो पण व्हॉल्यूम असणार आहे तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हे समजलं सगळ्यांना. ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम. आता हे एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघायचं एकदा आणि तुम्ही सांगायचं मला कमेंट्समध्ये की किती अमाऊंटमध्ये काय झालं त्याचा फरक तुम्हाला दिसतोय आणि किती प्रमाणामध्ये ते झालेलं आहे एक्झॅक्टली ते पण मोजून बघायचं. आणि हे सगळं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं बोल. ओके. Second, take a bucket of water, drop many different kinds of particles in it. Make separate list of particles which sink in the water and those that float on it. म्हणजे एक बकेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये काय करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय घ्यायचे, आर्टिकल्स घ्यायचे. जसे इथं तुम्ही बकेटमध्ये जेव्हा या बकेटचं पिक्चर बघता त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, वेगवेगळे आर्टिकल्स दिसतात. जसे शॉर्पनर आहे, पेन्सिल आहे, काय इथं परत स्केल आहे, रबर आहे, इथे इरेझर आहे, परत स्पून आहे, बरोबर आहे. असे वेगवेगळे आर्टिकल्स तुम्हाला इथं दिसतात. तर त्यांना आर्टिकल्सला घ्यायचं आहे, त्या सगळ्यांना बकेटमध्ये, पाणी असलेल्या बकेटमध्ये ड्रॉप करायचं आहे. ड्रॉप केल्यानंतर तुम्ही दोन सेपरेट लिस्ट बनवायचे. एक लिस्ट असणार आहे की ते आर्टिकल्स जे पाण्यावरती फ्लोट होत आहेत. सेकंड लिस्ट ही असणार आहे जे आर्टिकल्स पाण्यामध्ये काय झालेत, बॉटमला गेलेत, म्हणजे इन शॉर्ट खाली गेलेत. असे वेगवेगळे दोन तुम्हाला लिस्ट बनवायचे. Third, take some water in the pot and add a few pieces of ice to it. Observe what happens. एक पॉट घ्यायचा, त्याच्यामध्ये काय घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बर्फाचे थोडे तुकडे टाकायचे. त्यानंतर त्याला ऑब्झर्व करायचा. तर तुम्हाला एक्झॅक्टली काय दिसतंय, आईस इज लाइटर दॅन वॉटर. When water freezes to form ice, it becomes lighter than the original liquid. When water freezes, that is, when it transforms into solid state, its volume increases. Therefore, density of the ice is less than that of water. That is why the ice floats on the water. आपल्याला काय माहिती आहे की आईस जे आहे ते काय आहे, हलकं आहे कोणापेक्षा, पाणीपेक्षा. जेव्हा पाणी फ्रीज होतं तर ते कशामध्ये कन्वर्ट होतं, आपल्याला पाणी जेव्हा आपण त्याला थंड करतो तर ते कशामध्ये कन्वर्ट होते, आईसमध्ये कन्वर्ट होते. आईसमध्ये कन्वर्ट झाल्यामुळं ते काय, कशामध्ये ते काय होऊन जाते, हलकं होऊन जाते. कशाशी, लिक्विडपेक्षा. म्हणजे जेव्हा ते वॉटरमध्ये होतं त्यापेक्षा ते हलकं होऊन जाणार आहे. when water freezes, that is when it transforms into the solid state, its volume increases. म्हणजे जेव्हा पाणी कन्वर्ट होतं कशामध्ये, आईसमध्ये, तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे, म्हणजे त्याची, हे समजा आपण घेतलंय 5 ml चं वॉटर घेतलंय, तर ते जेव्हा आपण त्याला फ्रीज करणार तर ते 7 ml चं होणार. 5 ml चं वॉटर 7 ml होणार, तर 8 ml होणार. बरं, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, चेंज दिसतोय. तो चेंज जो आहे त्याला आपण बोलणार आहे व्हॉल्यूम. कळतंय. म्हणजे जेव्हा आपण त्याला फ्रीज करणार तर त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, चेंज होणार आहे. Therefore the density of the ice is less than the water. त्याच्यामुळं आईसची जी डेन्सिटी आहे ती काय, कमी आहे कोणापेक्षा, वॉटरपेक्षा. दॅट इज वाय द आईस फ्लोट्स ऑन द वॉटर. त्याच्यामुळं काय होतंय, पाण्याची डेन्सिटी जास्ती आहे कशापेक्षा, आईसपेक्षा, म्हणून आईस त्याच्यावरती काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. जसं एक एक्झाम्पल घेतलं आपण, ऑइल घेतलं आणि वॉटर घेतला. ऑइलची डेन्सिटी, डेन्सिटी म्हणजे काय, डेन्सिटी वर्डचा मिनिंग माहिती आहे का, म्हणजे डेन्सिटी म्हणजे काय, त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते किती क्लोज आहेत. जसं की एक लाकडाचा तुकडा घेतला, त्याचे पार्टिकल्स काय खूप जवळ जवळ आहेत, म्हणजे त्याची डेन्सिटी काय खूप जास्त आहे. तसंच आपण ऑइल घेतलं तर ऑइलचे पार्टिकल्स काय जरा जवळ जवळ आहेत कोणापेक्षा, पाण्यापेक्षा, म्हणजे त्याची डेन्सिटी काय आहे, जास्त आहे पाण्यापेक्षा. मग आपण ऑइलवरती थोडेफार पाण्याचे ड्रॉप्स टाकले तर ते काय होणार आहे, त्याच्यावरती फ्लोट होणार आहे. त्याच्या खाली जाणार आहे का, नाही, ते त्याच्यावरती फ्लोट होणार आहे. का, कारण की ऑइलची डेन्सिटी जास्त आहे कोणापेक्षा, वॉटरपेक्षा. तसंच वॉटरची डेन्सिटी जास्त आहे आत्ता कोणापेक्षा, आईसपेक्षा, म्हणून आईस काय होतं त्याच्यावरती, फ्लोट. समजतंय. आता इथं तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला आहे डेन्सिटी कशी काढायची त्याचा. तुम्हाला दोन गोष्टी पाहिजेत डेन्सिटी काढण्यासाठी. एक तुम्हाला पाहिजे मास आणि दुसरी गोष्ट पाहिजे तुम्हाला व्हॉल्यूम. आणि जेव्हा पण तुम्हाला डेन्सिटी काढायला देणार आहे ते, तर तुम्हाला हे दोन गोष्टी प्रोव्हाइड करणारच आहे. तुम्हाला मास पण देणार आहे प्लस व्हॉल्यूम पण देणार आहे. फक्त त्याला अपॉन मध्ये लिहायचं आहे. त्याला आपण जसं नॉर्मल डिव्हिजन करतो, म्हणजे हा डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे, जसं व्हॉल्यूम आहे, वरती न्यूमरेटरला जो पण नंबर असणार आहे त्याने डिवाइड करायचं. तुम्हाला जे पण आन्सर येणार आहे तो तुमचं काय असणार आहे, डेन्सिटी. समजतंय. त्याचं जे SI युनिट असणार आहे ते काय असणार आहे, ग्राम अपॉन सीसी. ग्राम अपॉन सीसी हे त्याचं युनिट झालं कोणाचा, डेन्सिटीचा.
If one mass of 1 liter of water is 1 kilogram, then what is the density of water? हे तुम्हाला काढायचं आहे. हा क्वेश्चन दिलेला आहे, मग तुम्ही सॉल्व्ह करून बघा एकदा. आता आलो आहे आपण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीवरती. हे जे पर्टिक्युलर जे तुम्हाला दिसतंय ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ही जी कन्सेप्ट आहे ती काय आहे तुम्हाला डोक्यावर न जाणार. बट बी विथ मी तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या लँग्वेजमध्ये कसं समजेल मी ट्राय करणार आहे, आणि लक्ष देऊन ऐका. Anomalous behavior of water. Usually, when the temperature of a substance is lowered, its density increases as the volume decreases. But water is an exception to this rule. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपण टेम्परेचर कमी करतोय तर त्याचा जी डेन्सिटी आहे ती काय होते, वाढत चालली आहे, आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. जसं आपण काय घेतलं, वॉटर इज घेऊ. वॉटरला आपण खूप वॉटर नाही आपण दुसरी एखादी गोष्ट घेऊ. काय घ्यायचं समज आपण एक जेली घेतला. आपण जेली बनवताना कधी पाहिलं? जेली म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, याचा फोटो येईल आता. तर हे जे जेली आहे ते आधी कशा फॉर्ममध्ये असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं. मग लिक्विड फॉर्ममध्ये जेव्हा आपण त्याला फ्रीजमध्ये, नाहीतर जेली पण नको, आपण आईस्क्रीम घेऊ, सोप्यात सोप्पा सगळ्यात रोजच्या डेली गोष्टीमध्ये आईस्क्रीम. तर आईस्क्रीममध्ये काय दिसतं, आधी ते लिक्विड असतं. मग जेव्हा त्याला आपण फ्रीज करतो तर ते काय होतं, कडक होतं, बरोबर आहे. बरं त्याची डेन्सिटी, त्याचे जे पार्टिकल्स जवळ आलेत आणि त्याची डेन्सिटी काय झाली आहे, वाढली आहे. बट वॉटर काय असतो, थोडा एक्सेप्शनल आहे, तो थोडा वेगळा आहे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा. तो कसा वेगळा आहे ते आपण आता रीड करणार आहे. Keep a glass full of water in the freezer for 5 to 10 minutes. Then take out and observe it carefully. 5 ते 10 मिनिटं काय करायचं आहे, ग्लासमध्ये पाणी घेऊन तो फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याला ऑब्झर्व करायचं. फ्रॉम विच पार्ट ऑफ द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. आता कुठला पार्ट आहे कशाचा, ग्लासचा, जिथनं बर्फ बनायला सुरुवात होतीये हे आपल्याला ऑब्झर्व करायला सांगितलं त्यांनी. द डेन्सिटी ऑफ द वॉटर इज पेक्युलर म्हणजे काय, नॉर्मलपेक्षा थोडं डिफरंट. म्हणजे नॉर्मल जे सबस्टन्सेस आहे आपल्या डे टू डे गोष्टीमध्ये आपण जे वापरतो त्यापेक्षा थोडं डिफरंट आहे. काय, वॉटर. when water at normal temperature starts cooling, its density increase like that of the most liquids. आता काय, नॉर्मली जेव्हा आपण पाणी थंड करायला घेतलं तर त्याची जी डेन्सिटी आहे ती नॉर्मल सगळे कसे डेन्स व्हायला लागतात जसं टेम्परेचर कमी केलं की तसं होतंय. However, if the temperature falls below 4 degree, its density starts decreasing. पण जेव्हा टेम्परेचर 4 डिग्रीपेक्षा कमी होत आहे तेव्हा काय होत आहे की त्याची जी पण डेन्सिटी आहे ती वाढायला पाहिजे ना. आपण टेम्परेचर कमी करतोय तर त्याची डेन्सिटी वाढायला पाहिजे, पण इथं काय होत आहे, त्याची जी डेन्सिटी आहे ती कमी होतीये. This means that the density of water is maximum at 4 degree Celsius. ह्याच्यावरनं काय कळतंय आपल्याला की 4 डिग्रीला वॉटरची डेन्सिटी आहे ती सगळ्यात जास्त आहे. 4 डिग्रीपेक्षा कमी झालं की त्याची डेन्सिटी वाढत नाही, कमी होतीये. म्हणजे 4 डिग्रीला काय आहे, त्याची डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे. If the temperature of water is lowered below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. 4 डिग्रीपेक्षा कमी इफ त्याचं काय झालं, 4 डिग्रीपेक्षा इफ त्याचं टेम्परेचर कमी झालं तर त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी होणार आहे आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे ते काय होणार आहे, वाढणार आहे. कळत आहे? इट मीन्स दॅट द वॉटर एक्सपांड्स व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सियस. दिस इज कॉल्ड एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ह्याच्यावरून आपल्याला काय कळतंय की 4 डिग्रीपेक्षा कमी जेव्हा पाणी होणार आहे, पाणीचं जे टेम्परेचर आहे 4 डिग्रीपेक्षा कमी जेव्हा होणार आहे तर तो डेन्स व्हायला पाहिजे, पण त्याचं उलट होणार आहे आणि तो काय होणार आहे, कमी डेन्स होत जाणार आहे. म्हणजे इन शॉर्ट काय होतोय, तो एक्सपांड होतोय. जे डेन्स व्हायला पाहिजे म्हणजे जवळ यायला पाहिजे त्याचं उलट होतंय आणि ते एक्सपांड होत चाललंय. ही जी पर्टिक्युलर जी तुम्ही प्रोसेस आता पाहिली त्याला आपण बोलतो एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. याच्यासाठी मी तुम्हाला लिंक देतोय, तो एक्सपेरिमेंट जाऊन बघायचा. तो एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 बॉटल घेतलेल्या आहेत आणि दोघा बॉटलवरती मार्किंग केलेले आहेत. ते मार्किंग काय कळत आहे की किती ml पाणी त्यांनी घेतलेलं आहे याचे त्याचे मार्किंग आहेत. ते जे मार्किंग आहेत त्याच्यामध्ये तो काय करतो, 5 ml चं पाणी घेतो.
5 ml जेव्हा तो पाणी घेणार आहे, एक बॉटल जी आहे ती बाहेरच ठेवतो, एक बॉटल ती जाऊन फ्रीजरमध्ये ठेवतो. जी बाहेर बॉटल ठेवलेली आहे त्याला काय करतो तो की गरम पाण्यामध्ये त्याला ठेवून देतो आणि मग नंतर बघतो ते जे 5 ml जे हॉट वॉटरमध्ये जेव्हा ती बॉटल काढतो, ते 5 ml जे वॉटर असतं ते कन्वर्ट होत आणि वाढतं 8 ml मध्ये. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय. तर तो काय करतो आता, बर्फमध्ये जी त्यांनी इथं ठेवलेली बॉटल जी आहे कुठं फ्रीजरमध्ये, ती काढल्यानंतर त्याला काय दिसतं की ह्याच्यामध्ये पण थोडं डिफरन्स आलेला आहे. ह्याच्यामध्ये पण काय झालेलं आहे, वॉटर एक्सपांड झालंय आणि ते एक्सपान्शन तुम्हाला क्लिअरली दिसणार आहे. एकदा जाऊन ते बघा नक्की. मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तो इंग्लिशमध्ये बोलतोय, ते समजलं नाही तरी चालेल. मी आत्ता जे सांगितलं ते तरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला तो एक्सपेरिमेंट समजणार आहे. सो आवडला हा व्हिडिओ? छान होता ना? आता आपण पुढे जाऊया. एक ऍक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला इथे. ही ऍक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग असणार आहे, नीट लक्ष देऊन बघा. Take 2 big glasses of water. Add 4 to 5 spoonfuls of salt to the water in one glass and dissolve it completely. Now place a potato in the water and in the second glass the potato will sink. त्यांनी काय सांगितले, 2 बिग ग्लासेस घ्यायचे पाण्याचे, म्हणजे 2 इन शॉर्ट कंटेनर घ्यायचे. तिथं तुम्हाला जे इमेज मध्ये दिसतात हे 2 असे कंटेनर घ्यायचे, कंटेनर ए आणि कंटेनर बी, नाही तर ग्लास 1 आणि ग्लास बी. तर एका ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, सॉल्ट टाकायचं आहे आणि एकामध्ये काहीच नाही टाकायचं आहे. पोटॅटो घ्यायचा आहे आणि ते कंटेनर ए मध्ये टाकायचं आहे. कंटेनर ए मध्ये जेव्हा तुम्ही तो पोटॅटो टाकणार तर तुम्हाला काय दिसतं ते ऑब्झर्व करायचं आहे. टेक आउट द पोटॅटो. आता तो काय होतं, तुम्ही ऑब्झर्व केलं तर पोटॅटो काय होतं, सिंक होतं. सिंक म्हणजे काय, खाली जातोय. जसं कंटेनर ए मध्ये तुम्हाला दिसतं या पिक्चरमध्ये, पोटॅटो आपण टाकला आणि तो खाली गेला. आता तो पोटॅटो काढायचा बाहेर. Take out the potato from the glass and put it in the salt water and observe. The density of the water in that glass is greater due to the dissolved salt. The potato floats in the water because of increased density. आता आपण तो जो पोटॅटो काढून घेतलाय, तो पोटॅटो काय करायचा आहे, आता ह्या सेकंड ग्लास मध्ये टाकायचं ज्याच्यामध्ये सॉल्ट आपण मिक्स केलेलं आहे. तर तुम्हाला काय दिसतं, ते जे पोटॅटो आहे तो सिंकच होत नाही, म्हणजे खालीच जात नाहीये. तो एक्झॅक्टली काय राहतोय, तो फ्लोट करतोय. तर तो एक्झॅक्टली का फ्लोट करायला लागला, कारण की आधी वॉटर काय होतं, नॉर्मल होतं, पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये सॉल्ट टाकलं तर त्याची जी डेन्सिटी होती ती काय झाली, वाढली आहे. त्याची डेन्सिटी वाढल्यामुळं बटाटो काय होतोय, आपला बटाटो काय होतोय, सिंकच करत नाहीये, तो फ्लोट करतोय. Why it is easier to swim in the sea than in the well or lake? म्हणजे तुम्ही जेव्हा पण एखाद्या वेळेस कधी समुद्रामध्ये गेलाय, नाहीतर वेलमध्ये नाहीतर लेकमध्ये तुम्ही जेव्हा काय करताय, स्विम करताय, तर तुम्हाला डिफरन्स कळणार आहे. तुम्ही इफ सी मध्ये जाऊन स्विम करायला लागले, पोहायला लागले, तर तुम्ही लगेच डुबत नाही, म्हणजे डुबतच नाही. ऑब्व्हियसली त्याची डेन्सिटी काय असते, तर खारं मीठ असतं, मीठ असतं त्याच्यामध्ये, त्यांची डेन्सिटी खूप जास्ती असते, मग तुम्ही त्याच्यामध्ये डुबणारच नाही. बट लेकमध्ये आणि जेव्हा वेलमध्ये तुम्ही जाऊन पोहणार तर तुम्हाला काय दिसतं की तुम्ही त्याच्यामध्ये डुबू शकतात. का, कारण त्याची डेन्सिटी कमी आहे. In the above activity, the salt dissolves in the water in the glass, that is, it disappears. What happens when it disappears like this? म्हणजे की जेव्हा आपण मिक्स करतो पाण्यामध्ये काय सॉल्ट, तर ती काय होऊन जाते, अदृश्य, काय होऊन जाते थोड्या वेळानंतर. बरोबर आहे. ती एक्झॅक्टली का होती तशी, तर याचं मी रिझन तुम्हाला देणार आहे. When the salt dissolves in water, its particles spread in the water. Slowly they become smaller and smaller. Ultimately, they become so small that they cannot be seen. That is, they mix completely with water. This is what is called dissolving. म्हणजे काय होत आहे की जेव्हा पाण्यामध्ये आपण काय करतोय, सॉल्ट मिक्स करतोय, मीठ जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतोय, तर त्याचे जे पार्टिकल्स आहेत छोटे छोटे, जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपने बघणार आहे, त्याचा इमेज आता जस्ट तुमच्या समोर येणार आहे. तर हे जे तुम्हाला छोटे छोटे पार्टिकल्स दिसत आहेत, हे काय जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होणार आहे तर ते हळूहळू काय होत जातात. आधी एवढा मोठा एखादा पार्टिकल असणार आहे, मग तो काय होतो, तो होतो परत छोटा, त्यापेक्षा छोटा होतो, मग परत नेक्स्ट टाइम काय होणार आहे, तो अजून छोटा होणार आहे, त्याच्या पुढं तो अजून छोटा होणार आहे. म्हणजे काय होत चाललाय, तो छोटा 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 होत चाललाय. आणि एक पॉइंट असा येतो की तो पूर्ण काय होऊन जातो, व्हॅनिश होऊन जातो, म्हणजे गायब होऊन जातो.
ही जी प्रोसेस झाली ह्याला काय बोलणार आपण, डिझॉल्विंग. ही ऍक्च्युअल प्रोसेस मध्ये एक्झॅक्टली काय होतं हे मी तुम्हाला आता नाही सांगणार आहे. जेव्हा फ्युचरमध्ये ही कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला परत येणार आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही मोठ्या हायर स्टँडर्डला जाणार आहे, 8-9ला जाणार आहे, ही कन्सेप्ट जेव्हा परत येणार आहे तेव्हा मी तुम्हाला ती एक्सप्लेन करा. कारण की आत्ता ही कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करून ती तुमच्या डोक्यावरनं जाणार आहे. त्यासाठी चांगले व्हिडिओज पण आहेत, पण कसं आहे आत्ता नको. आता तुम्ही छोटे आहेत तर आपण ह्याच्यावरती थांबू. सॉल्यूट, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ह सॉल्ट. सोल्यूट म्हणजे काय, जो सबस्टन्स आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे, जसं की झालं सॉल्ट, आपण पाण्यामध्ये टाकणार आहे आणि तो जाऊन काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणजे सॉल्ट आपण पाण्यामध्ये टाकल्याने तो डिझॉल्व्ह झाला म्हणजे व्हॅनिश झाला, बरोबर आहे. सॉल्वंट, सॉल्वंट द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व्ह. आता आपण सॉल्टला कशामध्ये टाकलं, पाण्यामध्ये, मग पाण्यामध्ये तो मिक्स होणार आहे, मग पाणी काय झालं आपलं, सॉल्वंट. आणि ह्या दोघांच्या मिक्सचरनी म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट ह्या दोघांच्या मिक्सचरनी जे नवीन तयार झाले ह्याला आपण बोलणार सोल्युशन. समजतंय, सॉल्यूट काय, सॉल्वंट काय आणि सोल्युशन काय. युजेस ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टी.